राधानगरी तालुक्यातील ठिकपुर्ली परिसरात काविळीचे 15 रुग्ण आढळले होते। आज 3 रुग्णांची वाढ झाली। परिणामी आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे। गावातील पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनला गळती लागली असून त्यातून दूषित पाणी पुरवठा होत असल्याने ठिकपुर्ली परिसरात काविळीची साथ पसरल्याची शंका आहे। ठिकपुर्ली परिसरात कावीळ साथ पसरली असून शनिवारपर्यंत कावीळीचे 15 रुग्ण आढळले होते। आज आणखी 3 रुग्णांची वाढ झाल्याने गावात भीतीचं वातावरण आहे। तर सार्वजनिक आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायत प्रशासन सतर्क झालंय। आज जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची टीम गावात दाखल झाली। त्यांनी कावीळ रुग्णांचे प्राथमिक अहवाल सादर केलेत। काही रुग्णांच्या लिव्हरची सूज वाढली असून त्यांच्यावर औषध उपचार सुरू आहेत। दरम्यान गावातील पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनला गळती लागली असून त्यामुळेच दूषित पाणी पुरवठा होतोय आणि कावीळीचे रुग्ण वाढतायत अशी शंका आहे। अनेक रुग्णांना जुलाब, उलटी, थंडी वाजून ताप येणं अशा तक्रारी जाणवतायत। त्यामध्ये लहान मुलांची संख्या अधिक आहे। गावातील पिण्याच्या पाईपलाईनला लागलेली गळती काढून घेतली जाईल असं सरपंच प्रल्हाद पाटील यांनी सांगितलंय। तर नागरिकांनी पाणी उकळून प्यावं, मांसाहार टाळावा असं आवाहन आरोग्य विभागानं केलंय। गेल्या काही दिवसांपासून भोगावती नदीतील पाणी पातळी कमी झाल्यानं गढूळ आणि दूषित पाणी पुरवठा होतोय। त्यामुळे जलसंपदा विभागानं भोगावती नदीचं पाणी प्रवाहित करावं अशी ग्रामस्थांची मागणी आहे।